वडगावचं जे काही राजकारण आहे हा. ते एकंदरीत जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशा दिशेने चाललेलं आहे. तर जनतेचा कौल कोणाला असेल? जनतेचा कौल 100%च युवक क्रांती आघाडीला असणार. आघाडीलाच असणार. कारण युवक क्रांती आघाडीच्या ज्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा राहिले आहेत ते आमच्या सालपेवणी त्यांचं माणसांशी जे मिळून मिसळून वागणं आहे ते एक वेगळंच आहे. आणि आमच्या अजितदादा थोरात ज्यांच्या नावामध्ये जय आहे त्यांचा पराजय तर होणार नाही आम्हाला 100% माहित आहे. 100% 3 तारखेला गुलाल हा युवक क्रांती आघाडीचाच असणार आहे. 21च्या 21 सीटा, 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष हे युवक क्रांती आघाडीचेच येणार. हे मी बाहेरचा असून सुद्धा हे मला गॅरंटी आहे. 100% येणार म्हणजे येणार. बरं. मला 1 मिनिट बोलायचं आहे. मी एक विसरून गेलो, की आमची वडगावमध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना आहे. माझं वय वर्ष आता 72 आहे. मी त्या संघटनेचा सचिव म्हणून काम करतो. आमचे दुसरे सचिव आयरेकर आहेत. अध्यक्ष कोरडे सर आहेत. नुकतेच आम्ही 2-3 महिन्यापूर्वी त्यांची नेमणूक करून घेतली. ते आमचे सक्रिय अध्यक्ष आहेत. फार छान काम करतात. त्या त्या ह्या ज्येष्ठ नागरिकांच्या आमच्या अशी एक मागणी आहे, की विरंगुळा केंद्राला दादानी आणि ह्यांनी जरी काही झालं तरी आमच्या पाठीशी राहून आम्हाला मदत करावी